नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी विचारल्या जाणाऱ्या नागरिकशास्त्र या विषयावर आधारित संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात डॅशच्या अभिभाषणाने होते। तर ते होते पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती यांच्या अभिभाषणाने। मित्रांनो, संसदेच्या वर्षात 3 अधिवेशने होतात, बजेट सत्र, मान्सूनचं सत्र आणि हिवाळी अधिवेशन। या तिन्ही अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती यांच्या भाषणाने होते। पुढे, राज्यघटनेच्या 11व्या परिशिष्टात डॅशचा समावेश केला गेला आहे। मित्रांनो, राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत एकूण? तर एकूण 12 परिशिष्टे आहेत। त्यामध्ये जो 11वा परिशिष्ट आहे तो आहे पंचायत राज या संबंधित आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। पुढे, कोतवालांची संख्या कमी जास्त करण्याचे अधिकार कोणाला असतात? कोतवाल म्हणजे कोण मित्रांनो? तलाठीचा सहाय्यक कोतवाल। त्यांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार जो असतो तो असतो जिल्हाधिकारी यांना। पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, कोतवाल यांची नियुक्ती कोण करते? तर तहसीलदार करतात त्यांची नियुक्ती, आणि त्याला कमी जास्त करण्याचे अधिकार कोणाला असतात? जिल्हाधिकाऱ्यांना। पुढे, समवर्ती सूचीतील एकाच कायद्याच्या बाबतीत दोन्ही सरकारांमध्ये परस्पर विरोध निर्माण झाल्यास कोणत्या सरकारचा कायदा श्रेष्ठ ठरतो? म्हणजे कोणता सरकारचा कायदा हा प्रथम विचारात घेतला जातो समवर्ती सूचीतील मतभेद निर्माण झाल्यामुळे? तर तो घेतला जातो केंद्र सरकारचा कायदा। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, समवर्ती सूची म्हणजे काय? तर त्यामध्ये कोणते घटक येतात? न्याय विभाग, शिक्षा आणि वन विभाग जो आहे तो समवर्ती सूचीतील तो विषय आहे। पुढे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार घटक राज्यातील राज्यपालास स्वेच्छाधिकार दिले आहे? राज्यपालास स्वेच्छाधिकार दिलेले आहे, तर ते कोणत्या कलमान्वये? तर कलम 163। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। स्वेच्छाधिकार म्हणजे राज्यपालाने स्वतःच्या अखत्यारीत निर्णय घेणे, त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घेणे, त्याला आपण स्वेच्छाधिकार म्हणतो। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल, कलम 163। पुढे, महाराष्ट्रात राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या प्रतिनिधींची संख्या किती? राज्यसभा जो की संसदेचा एक सभागृह आहे, वरिष्ठ सभागृह, त्यामधून महाराष्ट्रात किती लोक जातात निवडून? तर पर्याय क्रमांक 3 19 प्रतिनिधी राज्यसभेवर निवडून जातात। आणि मित्रांनो, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते? तर 250, जे की महाराष्ट्रात त्यातून 19 लोक जातात। पुढे, घटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे? अस्पृश्यता संबंधीचा जो कलम आहे तो कितवा कलम आहे? कलम 17। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, एकूण किती कलमे आहेत संविधानात? तर एकूण 395 कलमे आहेत, ज्यामध्ये 17वा जो कलम आहे तो अस्पृश्यता पाळण्यासंबंधीचा तो कलम आहे। पुढे, पंचायत समितीच्या सचिवास डॅश म्हणतात? पंचायत समितीचा जो सचिव असतो त्याला काय म्हणतो आपण? गटविकास अधिकारी। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। जसं ग्रामपंचायतीचा सचिव असतो ग्रामसेवक, तसं पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी तो असतो पदसिद्ध सचिव। पुढे, राज्यसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कोण अध्यक्ष म्हणून काम पाहतात? राज्यसभा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती, त्यांच्या अनुपस्थित कोण अध्यक्ष म्हणून काम पाहतो? तर राज्यसभेच्या उपसभापती। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। वरिष्ठ सभागृह मित्रांनो, तो राज्यसभा संसदेचा वरिष्ठ सभागृह। संसद 2 सभागृह मिळून तयार झालेली आहे, राज्यसभा आणि लोकसभा। पुढे, राजदूतांची नियुक्ती कोण करतात? राजदूत म्हणजे कोण मित्रांनो? तर राजदूत हा परदेशातील राष्ट्रपतींचा सर्वोच्च दर्जाचा प्रतिनिधी असतो, त्याची नियुक्ती करतात राष्ट्रपती। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? जनहितार्थ याचिका,
तर मित्रांनो त्याचा जन्म झालेला आहे. तो अंमलात आणलेला पहिला देश आहे अमेरिका. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. जनहितार्थ म्हणजे संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली याचिका. एक प्रक्रिया आहे ती, न्यायालयात दाद मागण्याची प्रक्रिया आहे ती जनहितार्थ याचिका. पुढे समान नागरिक कायदा या मार्गदर्शक तत्वाचा समावेश डॅश या कलमात केला आहे. समान नागरिक कायदा अर्थात UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड, त्याचा समावेश संविधानात कोणत्या कलमाअंतर्गत उल्लेख आहे? तर तो आहे कलम 44. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे भाषावार प्रांतरचनेच्या तरतुदी डॅशच्या घटनादुरुस्तीत समाविष्ट करण्यात आला आहे. भाषावार प्रांतरचना त्यासंबंधी घटनादुरुस्ती कोणती? तर 1956 सालाची 7वी घटनादुरुस्ती. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. ज्यामध्ये प्रांताची रचना, राज्याची रचना भाषेच्या आधारावर केली गेली. पुढे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अथॉरिटी आहे ती NDMA, जे की 2005 साली भारतात लागू झाली. तर त्याचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे डॅश या दिवशी संपूर्ण भारतीय राज्यघटना तयार झाली. भारतीय राज्यघटना, भारतीय संविधान कधी तयार झाले? तर ते झाले 26 नोव्हेंबर 1949 रोजी. मित्रांनो, जर प्रश्न विचारलात की भारतीय राज्यघटना कधी अंमलात आणली, तर ती आणली 2 महिन्यानंतर, म्हणजे 26 नोव्हेंबर नंतर 2 महिने 26 जानेवारी 1950 रोजी ते अंमलात आणली गेली भारतीय संविधान. पुढे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात? तर मित्रांनो, ते असतात राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. राज्यसभा, जो की वरिष्ठ सभागृह आहे संसदेचा. राज्यातील महाधिवक्त्यांचा कार्यकाळ किती असतो? महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, त्यांचा कार्यकाळ किती असतो? तर राज्यपाल यांची मर्जी असेपर्यंत ते पदावर कार्य करू शकतात. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, राज्यपाल कोणत्या कलमान्वये महाधिवक्त्यांची नियुक्ती करतात? तर कलम 165. पुढे कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते? तर मिनी घटना म्हणून अशी कोणती घटनादुरुस्ती आहे? तर ती आहे 42वी घटनादुरुस्ती. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. कारण मित्रांनो, या घटनादुरुस्तीत व्यापक सुधारणा केली गेलेली आहे राज्यघटनेत. 42वी घटनादुरुस्ती. पुढे बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात? बेकायदेशीर अटकेपासून, इल्लिगली अटक जी केलेली असते त्यापासून सुटका होण्यासाठी तर त्याचं वापर केलं जातं हेबियस कॉर्पस. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. एक कायदा आहे तो, जो की सरकारच्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध ते संरक्षण करते नागरिकांचे. पुढे निवडणूक काळात तालुका स्तरावरील जबाबदारी कोणाची असते? इलेक्शनच्या दरम्यान जी तालुका स्तरावरील रिस्पॉन्सिबिलिटी असते ती कोणाची असते? ती असते तहसीलदारांची. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. पुढे भारत सरकारचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो? आकस्मिक निधी म्हणजे मित्रांनो आपत्कालीन खर्च, अनपेक्षित खर्च जो असतो तो येतो राष्ट्रपती यांच्या अखत्यारीत. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास किती काळात भरणे आवश्यक असते? राष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास ते कंपल्सरी आहे, 6 महिन्यांच्या आत भरणे कंपल्सरी आहे ते. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय डॅशमध्ये आहेत. तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे विषय कोणते आहेत मित्रांनो? रेल्वे, हायवे, बँकिंग, वायुसेना हे जे घटक आहेत, जे डिपार्टमेंट आहेत ते येतात संघसूचीमध्ये. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे विधानसभेची
किमान व कमाल सभासद संख्या किती असते? जी राज्यांची विधानसभा असते, कनिष्ठ सभागृह आहे राज्यांची विधानसभा, त्याची किमान व कमाल सभासद संख्या तर किमान असते 60 आणि कमाल असते 500. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. आणि मित्रांनो, महाराष्ट्राची सध्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर 288. पुढे शेवटचा प्रश्न, सरपंच पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती आहे? सरपंच, तर सरपंच जो की ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो त्याची पात्रता विचारलेली आहे. त्याची पात्रता आहे किमान 7वी पास. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते जे की तुम्हाला परीक्षेमध्ये भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.